हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? खाताय ना? खाल्लंच पाहिजे. नवरात्र येत आहेत. उपवास असतील सगळ्यांनाच. रोज रोज नवीन काय बनवायचं? आपली नवरात्र सिरीज चालू आहे. म्हणजे नवरात्रामध्ये कोणते कोणते पदार्थ खातात त्या पदार्थांचे व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत. यातला आपला हा पदार्थ क्रमांक 2 आहे. आज आपण भेंडी बनवूया. बघा किती छान भेंडी आहे. घरी लावलेली भेंडी आहे. भेंडी स्वच्छ धुवून घेतली. आता कापून घेऊया. मला चाकूपेक्षा विळ्यानेच कापायला आवडतं आणि पटापटा पण कापता येतं. हे बघा, अशा पद्धतीने कापायची आहे भेंडी, छोटी छोटी, म्हणजे लवकर शिजते भेंडी. नवरात्रामध्ये कोणते कोणते पदार्थ खातात त्याचे व्हिडिओ मी रोज अपलोड करत आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. आता आपली भेंडी कापून झालेली आहे. आता थोडेसे भाजलेले शेंगदाणे आणि हिरवी मिरची घेऊ आणि मिक्सरमध्ये ओबडधोबड फिरून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे बारीक करायचं आहे. आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ. आपण उपवासासाठी भेंडी बनवतोय, त्यासाठी लसूण वापरायचा नाही आहे. काही लोक जिरेची फोडणी पण देतात, पण मी जिरे खात नाही. जिरे हा मसाल्याचाच पदार्थ आहे ना, त्यामुळे तो उपवासाला कसं काय चालेल. शेंगदाणे आणि मिरची छान असं परतवून घेऊ. कुठपर्यंत आली मग नवरात्राची तयारी? घटस्थापनेचा पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. तो नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा. मसाला परतवून झालेला आहे. आता त्यामध्ये भेंडी टाकून घेऊया. चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊ. साधारण 5 मिनिटातच भेंडी बनवून तयार होईल. झाकण ठेवून शिजवायची नाही आहे, कारण की भेंडी मग चिकट होते, मोकळी सळसळीत होत नाही. भेंडी चिकट झाली की मग खाणारे पण कंटाळा करतात. मीडियम टू हाय फ्लेमवर परतवत राहू आता 5 मिनिटं. नवरात्रीच्या दिवसांमधलं वातावरणच खूप छान असतं ना. 9 दिवस घरामध्ये देवीचा वास असतो. जसं काय देवी साक्षातच घरात आलेली असते. तुम्ही काय काय करता नवरात्रीमध्ये मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आपली भेंडी बनवून तयार झालेली आहे. बघू शकता किती छान दिसते आणि खायला तर अजूनच छान लागेल. चला मग आता खायला घेऊ. या खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यापुढील व्हिडिओमध्ये मी भगरीचे धिरडे जरा वेगळ्या पद्धतीने चटपटीत बनवून दाखवणार आहे. त्यामुळे बघत राहा आणि खात राहा.